मीन राशी कशा आहेत सगळे मजेत ना, असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने तुमचे कसे जाणार आहेत. तर पहिले 3 महिने या वर्षाचे कसे जाणार आहेत ते आपण बघणार आहोत सविस्तर. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके मीन राशी, चला मग बघूया. पहिला जानेवारी महिना कसा जाणार आहे. ओके, तर मीन राशी कसं आहे ना, तर थोडंसं तुम्ही ना तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छान छान कल्पना करणार आहात. पहिली गोष्ट, जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला घेऊन, इतरांना घेऊन, म्हणजे तुम्ही ज्यांना आपलं मानता, मग एक फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड असेल, पार्टनर असेल, तर तुम्ही आपलं ज्यांना मानता त्यांच्या दुःखात पण सामील आहात. त्यांचं दुःखही तुमचंच दुःख समजून तुम्ही जानेवारी महिना हा काटणार आहात, म्हणजे सर्वाईव्ह होणार आहात. पण त्याशिवाय तुम्ही स्वतःसाठी पण बरेचसे प्लॅन करताना मला जानेवारी महिन्यात दिसत आहात. तर स्वतःच्या प्लॅनकडे जास्त फोकस करा असा मी सल्ला देईन, जेणेकरून तुम्हाला प्रगती आहे. ओके, ती प्रगती तुमची मिस नको व्हायला. तुम्ही इतरांचा फॅमिली मेंबर्स असतील किंवा पार्टनर असेल किंवा ज्यांचा तुम्ही विचार करता त्यांचं दुःख आपलंच दुःख असं समजून ज्या स्ट्रेसमध्ये तुम्ही आहात जानेवारी महिन्यामध्ये, तर तो स्ट्रेस ना थोडासा बाजूला ठेवा. त्यांचं ते ते फेस करते, ज्या लोकांचा तुम्ही विचार करतात त्यांची एक जर्नी आहे, तुमची एक जर्नी आहे, तर तुम्ही तुमच्या जर्नीचा विचार करा असा मी सल्ला देईन. थोडासा मीन राशी, कारण का तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही तुमच्या प्रगतीमध्ये डेफिनेटली प्रगती होणार आहे. आणि त्या प्रगतीने तुम्ही तुमच्या पार्टनरला, ज्या लोकांचा तुम्ही विचार करत आहात त्यांना देखील तुम्ही मदत करू शकणार आहात. ओके, तर थोडंसं स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये लक्ष घाला. आता हा व्हिडिओ डेफिनेटली प्रत्येकजण वेगवेगळ्या हेतूने बघत असेल. कोण प्रेग्नन्सीसाठी, कोण सेविंगसाठी, कोण जॉबसाठी, कोण बिझनेससाठी, कोण शिक्षणासाठी. जसं की एक्झाम्पल, आता हे कोण एज्युकेशनच्या बेसिसवर किंवा विद्यार्थी बघत आहे, तर मी त्यांना सल्ला देईन की तुझ्या पार्टनर आहे, वर्गात कोण मित्र आहे, त्याचं दुःख न ठेवता तू स्वतःच्या अभ्यासाकडे फोकस कर. समजतो विषय. तर थोडासा मी तसं सांगते, तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे मी जे काही बोलते आहे ते कॅच करण्याचा प्रयत्न करा. समजतंय. आता आपण बघणार आहोत फेब. ओके, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ना पहिले 2 आठवडे ना बऱ्याच गोष्टी तुम्ही डिसिजन आणि काहींना सल्ले देण्यात घालवणार आहात आणि त्याचा थेट परिणाम तुम्हाला फेब्रुवारी एंडिंगला बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर असणार आहात पहिले 2 आठवड्यामध्ये. आणि ज्या जानेवारीमध्ये तुम्ही एकदम स्टक सिच्युएशन किंवा डिप्रेशन किंवा एका विचित्र थॉटमध्ये तुम्ही अडकलेला होतात जानेवारी असणार आहात, तर त्याच्या एकदम अपोजिट तुम्ही फेबमध्ये असणार आहात. एकदम चेंज बघायला मिळणार आहे, तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळणार आहेत. जिथे तुम्ही बोलत नव्हता ते बोलायला लागणार आहात. तुम्ही ॲक्शन घेणार आहात, जिथे ॲक्शन घ्यायला पाहिजे तिथे ॲक्शन घेणार आहात. आणि जे ॲक्शन घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट देखील तुम्हाला 100% बघायला मिळणार आहेत. हे बघा, हे प्रत्येकजण वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी लोक इकडे बघत आहेत. तर तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये जिथे ॲक्शन घ्यावी लागणार आहे तिथे तुम्ही ॲक्शन घेणार आहात. ओके, जिथे तुम्हाला बोलायची संधी भेटणार आहे तिथे तुम्ही बोलूनच राहणार आहात. म्हणजेच काय, तर मीन राशी शक्यतो खूप शांत आणि चिल अशी असते. आणि स्वतःच्याच दुनियेत किंवा स्वतःच्याच थॉटमध्ये, स्वतःच्याच झोनमध्ये असते मीन राशी शक्यतो. सॉरी. तर इथे फेबमध्ये कसं दिसतंय की त्याच्यातनं तुम्ही इम्प्रूव्हमेंट होणार आहे, म्हणजे तुमची स्वतःमध्ये मध्ये एकदम प्रगती होणार आहे. त्यामुळे जिथे तुम्ही ॲक्शन घ्यायला लागणार, जिथे बोलायला लागणार काही ठिकाणी, तर त्याच्यामध्ये चेंजेस आहेत. आणि फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला त्याचा छानपैकी रिझल्ट बघायला मिळणार आहे. आता बघणार आहोत मार्च. Three of Cup, 10 of Cup, द सन कार्ड. व्हेरी नाईस मीन राशी. मीन राशीसाठी मार्च महिना खूप 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 छान. म्हणजे इतके दिवस तुम्ही असं होता ना की यार
असा एक दिवस आला पाहिजे किंवा असा एक महिना आला पाहिजे ज्यात सर्वात सुंदर एकदम आनंदाची बातमी किंवा एकदम हॅपीनेस आपल्याला आयुष्यात भेटेल असा मार्च महिना तुमचा जाणार आहे. मार्च महिन्यामध्ये जी काही तुमची इच्छा मॅनिफेस्ट होती, तुमची इच्छा होती ती पूर्ण होताना मला मार्च महिन्यात बघायला मिळते. काहींच्या बाबतीत कदाचित म्हणजे आता दरवेळी मी असं खूपदा म्हणते की काहींच्या बाबतीत 20% होईल तर काहींच्या बाबतीत 50%, पण यावेळी मी असं म्हणेन की डेफिनेटली 80 to 100% आहे की बरेच मीन राशींसाठी मार्च महिना खूप सुंदर आणि छान जाणार आहे. पण एक अट आहे, तुम्हाला आहे ना एकदम डिस्टर्ब नाही राहायचं आहे. जर तुम्ही खूप डिस्टर्ब राहिलात तर ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. आता हे कसं ते सांगते. आता एक्झाम्पल, तुम्ही एका पिकनिकला जात आहेत किंवा एका कार्यक्रमाला जात आहेत आणि तुम्हालाही तिथे जायचं आहे, खूप छान आहे, किंवा तुमच्या घरात बड्डे पार्टी आहे एक धरून चला, तर तुम्ही स्वतः जर आजारी असाल, सर्दी खोकला किंवा एकदम पेशंट असाल, तर तुम्ही तो एन्जॉय करू शकाल का ती मोमेंट? म्हणजे तो बड्डे एन्जॉय करू शकाल का? नाही ना. तुम्ही त्रासावलेले असणार, तुम्हाला कशात मन नाही लागणार, तो केक खावासा वाटणार नाही. म्हणजे एक सुंदर अशी पार्टी, आनंदाचा माहोल आहे, पण तुम्हाला तो एन्जॉय करायला नाही जमणार. तसंच आहे, तुम्ही डिप्रेशन आणि एकदम नेगेटिव्ह झोनमध्ये राहिलात तर ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोचणार नाही आणि त्याचा अनुभव तुम्हाला घेता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल तन्याने इतकं छान छान प्रेडिक्शन केलेलं, मार्च महिन्यात असा जाईल आणि तसा जाईल, माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. सो तुम्ही नेगेटिव्ह राहायचं नाही, जेणेकरून ही चांगली चांगली एनर्जी तुमच्यापर्यंत पोचेल. समजते मीन राशी? त्यामुळे मीन राशींसाठी मार्च महिना खूप सुंदर आनंदी. ज्यांचे स्थळ ठरत नव्हते ते स्थळ ठरतील. बेबी प्लॅनिंग्स असेल तर त्याचाही तुम्हाला मार्च महिना खूप बेनिफिशियल आहे. त्यानंतरचं सेविंग करायचे किंवा कुठे काही नवीन सुरुवात करायची असेल तर मार्च महिना देखील खूप सुंदर आहे. एक गुड न्यूज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, एक चांगली बातमी तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, ज्याच्यात तुम्हाला आनंद भेटेल. मीन राशीला, जिथे मीन राशीवाले आहेत घरात त्यांना डेफिनेटली मार्च महिन्यात आनंद भेटेल किंवा असं होईल की वाव, मार्च महिना सर्वात बेस्ट महिना होता या वर्षाचा. सो अशा प्रकारे किंवा तुमच्या चेंजिंग पॉईंट म्हणजे चेंज होऊ शकतं, एक टर्निंग पॉईंट येऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह. ओके, मार्च महिन्यात अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. ओके, मार्च महिन्यात. सो ऑल द बेस्ट. अशा प्रकारे होतं हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना. तर तुमच्या ओळखीत जर मीन राशी कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि ऑलरेडी मी 12च्या 12 राशी पोस्ट केलेल्या आहेत, तर तुमच्या ओळखीत ज्यांच्या ज्या राशी असतील त्यांना त्या आता शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. बाय.